हॅलो फ्रेंड्स, मी ऐश्वर्या आणि मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप असे स्वागत करते आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऐश्वर्याज लाईफस्टाईल अँड व्लॉग्स. तुम्ही माझा पहिला व्लॉग पाहिला का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तो कसा वाटला हेही सांगायला विसरू नका. तर हा आहे माझा दुसरा व्लॉग. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बायकांचा सर्वात जास्त आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय, तो म्हणजे साड्या. तर मी माझ्या लग्नात कोणत्या साड्या घातल्या होत्या आणि त्याच्यासोबत कोणते लुक कॅरी केले होते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू. तर एंगेजमेंटसाठी घरातनं निघतानाचा जो मी फर्स्ट लुक केला होता त्याच्यासाठी मी चूज केली होती ही साडी. ही होती कलांजली पैठणी आणि याच्यावरती अशा छान छोट्या छोट्या बुट्ट्या होत्या. ही सुद्धा साडी वेअर केल्यावरती खूप जास्त सुंदर दिसते. पण मी दुसरा लुक जो आहे तो हेवी करणार होते, त्याच्यामुळे मी या ज्या साडीवरचा ब्लाऊज आहे तो एकदम सिंपल असा ठेवलेला होता. याच्यावरती कुठलेही वर्क वगैरे काही केलेलं नव्हतं. तर हा होता माझा असा फर्स्ट लुक आणि ही होती माझी फर्स्ट लुकसाठीची साडी. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझा सेकंड लुक. तर मी सेकंड साडी घेतली होती एंगेजमेंटच्या लुकसाठी, ती होती ही. तर ही साडी होती प्युअर टिश्यू सिल्कमध्ये. तर अशी छान अशी गोल्डन कलरची साडी आणि त्यात असं पिंक कलरचं कॉम्बिनेशन असलेली ही साडी होती. हे खूप सुंदर वाटत होती ही पण साडी. आणि त्याच्यासाठी मी वर्क करून घेतला होता ब्लाऊज. तर हा असा ब्लाऊज मी वर्क करून घेतलेला होता. ह्याच्या स्लीव्ज ह्या फुल वर्क केलेल्या होत्या आणि बॅकला फक्त अशी एक एवढीच डिझाईन मी वर्क करून घेतली होती. तर या ब्लाऊज एवढं वर्कसाठी मला कॉस्ट आली होती 4,500 रुपये. आणि या ब्लाऊज सोबत 4,500मध्येच मला भेटला होता वर्क करून हा बेल्ट. हा पण बेल्ट खूप असं सुंदर होता. ह्याला खाली असे छान असे टेसल्स लावलेले आहेत. तर हा होता लुक झाले एंगेजमेंटसाठीचे. आता मी तुम्हाला माझ्या लग्नात मी काय वेअर केले होते हे लुक्स दाखवणार आहे. तर लग्नात घरात निघतानाची साडी आहे ती आत्ता सध्या माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे मी त्याचे फक्त तुम्हाला इथे पिक्चर्स देईल. त्याच्यानंतर मी साखरपुड्यासाठी घातली होती ही साडी. एवढा सुंदर असा हा कलर वाटत होता ना, फिरता कलर आहे. आणि ही प्युअर कलांजली पैठणी आहे आणि याच्यावरती असे छान असे मोराचे असे बुट्टे आहेत छोटे छोटे. आणि असा फुल असा खालचा काठ जो आहे याचा असा ब्रॉडमध्ये आहे. ही साडी मी साखरपुड्यासाठी वेअर केलेली होती. आणि याच्यावरती मी घेतला होता हा ब्लाऊज. हा पण फुल असा ब्रायडल केलेलाच ब्लाऊज आहे. पण याची कॉस्ट मला पडली होती 5,000 रुपये. हा ब्लाऊज मी पण या साडीतला न शिवता असे सेपरेट कापड घेऊन त्याच्यावरती हे वर्क केलेलं होतं, त्याच्यामुळे हा ब्लाऊज काहीसा असा दिसत होता. तर याच्यानंतर मी घातली होती हळदीची साडी. तर हळदीची साडी माझी एकदम सिंपल नॉर्मलच होती. ती ही घेतली होती मी इरकल पैठणीमध्ये. अशी एकदम बॉटल ग्रीन कलरची ही साडी होती. तर तुमच्या इथं हळदीला ग्रीन कलरची साडी नेसतात की येलो कलरची साडी हे मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे अशी छान ग्रीन कलरची साडी हळदीला घातली जाते. तर मी घेतली होती ही पैठणी. याच्यानंतर सप्तपदीची साडी. तर सप्तपदीची साडी ही माझी कशी अशी होती. ही सप्तपदीची साडी मी पूर्णपणे कस्टमाइज करून घेतलेली होती. ही मी कोणत्याही दुकानातनं वगैरे घेतलेली नव्हती. ही थोडीशी वेस्टर्नमध्ये मला पाहिजे होती, त्याच्यामुळे मी ही साडी कस्टमाइज केलेली होती. ते म्हणजे ह्या साडीचं कापड हे सगळं सेपरेट आहे, हे लेस हे सगळं मी माझ्या मनाने माझ्या चॉईसने घेतलेलं आहे. आणि ही साडी एवढी सुंदर दिसते ना घातल्यावरती की मला अजून सुद्धा खूप जण विचारतात की तू सप्तपदीची साडी कुठनं घेतली होती म्हणून. ही अशी काहीशी होती माझी सप्तपदीची साडी. आणि याच्यावरती मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज केलेला होता. हा ब्लाऊज होता असा वेल्वेटचा नेव्ही ब्लू कलरचा हा ब्लाऊज आहे. ब्लॅक कलर नाहीये, हा नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज आहे. आणि त्याच्यावरती मी असं छान वर्क करून घेतलेलं होतं. तर हा ब्लाऊज वर्क करायला
हा फुल असं तुम्ही बघू शकता, फुल हेवी ब्लाऊज आहे, बॅक वगैरे याचं फुल हेवी आहे. हा ब्लाऊज वर्क करायला मला कॉस्ट आली होती 6,500 रुपये. आणि याच्यावरती मी प्रॉपर सगळा शेला वगैरे सगळं घेतलेलं होतं. मी तुम्हाला फोटोजमध्ये नक्की शेअर करेल. तर ही होती माझी सप्तपदीची साडी. आणि रिसेप्शनसाठी मी घेतलेला होता घागरा, जो की तो पण फार जास्त हेवी होता. पण आता साड्या सिरीज चालली होती त्याच्यामुळे मी तुम्हाला घागरा दाखवला नाही. तुम्हाला जर तो घागरा पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नक्की दाखवेल. पण त्याचे मी आता तुम्हाला फोटोज नक्की शेअर करेल की रिसेप्शनसाठी तो घागरा वेअर केलेला होता. तर हा राहिला हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज. हळदीच्या साडीवरती मी असा सिम्पलच ब्लाऊज वर्क केलेला होता. ह्याची कॉस्ट मला अराउंड 3,000 काहीतरी अशी पडली होती. ह्याच्यात काही म्हणजे एकदम सिम्पल असा ब्लाऊज हे केलेला होता. आणि याच्यावरती बेल्ट मी असा बाहेरनं विकत घेतलेला होता. हा वर्क वगैरे केलेला बेल्ट नाहीये, असंच मी दुकानातूनच घेतलं होतं एका. हा होता माझा हळदीचा ब्लाऊज. तर हे झाले लग्नाचे लुक. तर आपल्या इकडे लग्न झाल्यावरती सत्यनारायणाची पूजा असते. तर त्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी मी घेतला होता शालू. कारण की लग्नात घागरा घातला होता त्याच्यामुळे माझा शालू घालायचा राहून गेला होता. तर मग मी सत्यनारायणाच्या पूजेसाठी हा शालू घेतला होता. हा पूर्ण जरीचा शालू आहे त्याच्यामुळे हा खूप जास्त वजनाला हेवी आहे. तर मी याच्यावरती एकदम सिम्पल ब्लाऊज शिवलेला आहे. याच्यावरती कोणतंही ब्रायडल वर्क वगैरे काहीही केलेलं नाहीये. पण मी सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी साखरपुड्याचं ब्लाऊज असं हे कॉम्बिनेशन केलं होतं. तर हा शालू असा काहीसा आहे. हा पण एवढा सुंदर वाटत होता ना घातल्यावरती. तर हे होते माझ्या लग्नाच्या साड्यांचे व्हिडिओज. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.